संकट संधी देतात. आम्ही काय करतो? संकटांना कारण समजतो, सबबी. भयानक अडचण आहे आमची. का कारण देतो आम्ही? मला प्रश्न पडतो. नाही, आमची परिस्थितीच नव्हती हो, शिक्षणच घेता आलं नाही हो, जातो म्हटलेलं मुंबईला जाऊच दिलं नाही हो. अफाट कारणं असतात. मी वारंवार सांगतो, संकटांचं संधीत रूपांतर करता यायला हवं. तुम्ही गरीब आहे ना, अरे उत्तम. ही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे, सर्वोत्तम संधी आहे. लोक म्हणतात ना, जरा मंद आहे, बुद्धी कमी आहे. अरे उत्तम, विद्वान व्हायला मिळालेली ही तुम्हाला सगळ्यात मोठी संधी आहे. यश कुणाला सगळ्यात जास्त मिळतं? जे श्रीमंत आहेत त्यांना नाही, जे गरीब आहेत त्यांना. कारण गरिबांना श्रीमंत व्हायची संधी असते आणि श्रीमंतांना सबबी सांगण्याची संधी मिळते, गरज नसते. मी श्रीमंत असतो तर मग मी SPI अकॅडमीला लगेच प्रवेश घेतला असता. वेडायस. ज्या अवस्थेत तू आहेस ना, ज्या परिस्थितीत तू आहेस, त्या परिस्थितीतनं वर काढायला तुला हीच उत्तम संधी आहे. संकटांना संधी का नाही मानत आम्ही? सगळ्यात महत्वाचा विषय आहे. शत्रू आले. मी छत्रपती शिवाजी महाराजांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचा योद्धा मानतो. याचं कारण माहिती आहे? आपल्या 50 वर्षाच्या कालखंडात शिवाजी महाराजांवर अनेक शत्रू चालून आले, पण त्यातले फक्त 2च भारतीय होते. मी आंतरराष्ट्रीय का म्हणतो त्यांना? फक्त 2 भारतीय होते. एक मिर्झा जयसिंग आणि दुसरा अफजल खान. हे फक्त 2 भारतीय. उर्वरित सगळे भारताबाहेरचे होते, परकीय होते, परदेशी होते. आणि महाराजांनी त्या सगळ्या परकीयांचा विरोध केला, सगळ्यांचा पराभव केला. म्हणून जगात त्यांच्या तोडीचा दुसरा योद्धा नाही. जगातल्या सर्वोत्तम योद्ध्यांचा शिवाजी महाराजांनी पराभव केला आहे. पण ज्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं, हे इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, हे समुद्रावर हल्ला करतायत. जमिनीवर जन्माला आलेला हा राजा पाण्यावर युद्ध खेळायची महत्वाकांक्षा राखून राहिला. समुद्र आमचा, पण त्या समुद्रात जहाज उतरवायचं झालं तर पोर्तुगीजांची परवानगी लागते. कसं सहन करतील महाराज? हा देश आमचा, मग इथं उद्योग ही आमचेच हवेत, व्यापार ही आमचाच हवा. आम्ही का नाही विचार करत? हा माझ्या महाराष्ट्रात इथं येणारा माल कुठून येतो? तो कोण निर्माण करतो? माझ्या पोरांच्यात क्षमता नाही, माझ्या पोरांच्यात कौशल्य नाही, की माझ्या पोरांच्यात बुद्धी सामर्थ्य नाही? परक्याने व्यापारी म्हणून यावं आणि राज्यकर्ते बनावं अशी अवस्था वारंवार का येते? कारण आम्ही फक्त चाकरमानी म्हणून घ्यायला धन्यता मानतो. नोकरी हा आमचा धर्म बनतो. स्वतंत्र काही करावं, नवं काही निर्माण करावं, ही जाणीव आमच्यात निर्माण होत नाही. याचा फायदा इतर घेतात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. रिकाम्या जागा आहेत म्हणून ते येतात. ह्या रिकाम्या जागा जर आम्ही भरून टाकल्या तर अडचण काय आहे? समुद्रावर युद्धाची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी महाराजांनी स्वतःचा आरमार बनवला. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. जहाज ती कुठून आणणार? इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागली. पण इंग्रजांनी उद्या ती देणं बंद केलं तर? जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात त्यांना सगळ्यात जास्त ढासळण्याचा धोका असतो. उभा राहायचा आहे ना तर स्वतःच्या पायावर उभा राहा. नोकरी करतो, उद्या काढून टाकलं तर? परवा कोरोनासारखी आणखी परिस्थिती आली तर? नोकरी करणं म्हणजे दुसऱ्याच्या पायावर उभा राहणं, स्वतःच्या नव्हे. स्वतःच्या पायावर उभा राहायचं असेल तर स्वतःचा उद्योग करावाच लागेल, स्वतः व्यवसायात स्वतः उतरावं लागेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. महाराजांनी तेच ओळखलं. कल्याणला जहाज बांधायचा स्वतःचा कारखाना काढला. मराठ्यांची जहाज दर्यात फिरू लागली, पण अडचणी यायला लागल्या. अवजड तोफा घेऊन ज्यावेळी जहाज समुद्रात जायची, त्या जहाजाच्या वर त्या तोफा ठेवलेल्या असायच्या आणि त्या तोफांच्या ओझ्याने जहाज डचमळायचं. तोफेचा गोळा पुढे सुटला की दाब मागा पडायचा, जहाज पाण्यात बुडायचं. सबब नेम चुकायचा. महाराजांनी विचार केला, काहीतरी केलं पाहिजे.
समुद्रातलं, जहाजातलं, आरमारातलं काही ज्ञान नाही, तरीही महाराज विचार करतायत काही केलं पाहिजे. आणि महाराजांनी एके दिवशी विचार केला. विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले. तिथल्या कामगारांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार केलं. तत्कालीन काळात पाण्यात अत्यंत जलद गतीनं पडणारं, किती ओझं ठेवलं तरी पाण्यात न डचमळणारं, तोफेचा गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणारं असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. महाराजांनी या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी. ज्या इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यावी लागायची, त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? आम्ही इतरांकडनं का विकत घेतो? आम्ही का विकणारे होत नाही? आम्ही इतरांकडे नोकऱ्या मागणारे का होतो? आम्ही का नोकऱ्या देणारे होत नाही? आमची स्वप्न किती आहेत? काही माणसं पैशाची गुंतवणूक करतात. पैशाची गुंतवणूक कधीच करायची नसते. गुंतवणूक बुद्धीची करायची असते, गुंतवणूक कौशल्याची करायची असते, गुंतवणूक कष्टाची करायची असते. या तिन्ही गोष्टींच्या गुंतवणुकीवर मग पैसा बनवता येतो. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ती ही आहे, मला वाटतं पैसा गुंतवला पाहिजे. 4 रुपये पेरले तर 40 उगवतील. नाही, तुमच्याकडे पैसे नसले तरी हरकत नाही. महाराजांकडे काय होतं? कारण देत नाही बसले. कोणी तोफ्या दिल्या तर उडवून म्हणतो, कोणी सैन्य दिलं तर लढीन म्हणतो. मुळात तुम्हाला इच्छा हवीच. इच्छा असेल तर जिद्द येते, जिद्द असेल तर आत्मविश्वास येतो, आणि आत्मविश्वास असेल तर क्षमता कौशल्य आपोआप निर्माण होतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. परवा एकाला मी म्हटलं, काय रे 100 मीटर अंतर किती वेळात पळशील? तो बोले नाच. 100 मीटर अंतर किती वेळात पळायचंय का? अरे हो, किती वेळात पार करशील? 100 मीटर म्हणजे किती? मग त्याला अंतर सांगितलं, बाबा इथून तिथपर्यंत जायचं म्हणजे 100 मीटर. किती वेळात पळशील? 5 मिनिटं लागतील. अरे ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9 सेकंदाचा आहे. 5 मिनिटं काय सांगतो? 1 मिनिट सांग, 2 मिनिट का 5 मिनिटं? नाही नाही, आपल्याला तेवढाच लागतोय. अरे जमेल ना तुला? मला माहिती आहे ना माझं, मला माहिती आहे ना मी किती वेळात. 5 मिनिटं लागतील. अरे प्रयत्न, अहो मला माहिती आहे, पण तेवढ्यात कुणीतरी ओरडला, रे पर कुत्र मागं लागलंय. इतक्या भयान वेगानं पळत सुटला, 7 सेकंदात 100 मीटर. म्हटलं काय झालं? मग चावला असताना. अरे तुला मगाशी सांगितलं तर म्हणला 5 मिनिटं लागतील, आणि कुत्रा मागं लागला तर तू ऑलिम्पिकचं पण रेकॉर्ड मोडलंस. ऑलिम्पिकचं 9 सेकंद आहे, तू 7 सेकंद. म्हणजे क्षमता नाही का तुमच्यात? क्षमता आहे. ती बाहेर कधी येते? तशी तळमळ एकदा सुरू झाली ना उरात, मिळवायचंय 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 करत, हे वेडी माणसं इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं इतिहास वाचतात. अधिक शहाणी माणसं इतिहासाचा अभ्यास करतात, पण वेडीच इतिहास घडवतात. हे वेड कुठून येतं? हे काहीतरी घडवण्याच्या उर्मेत आणि ऊर्जेतनं येतं, ते हवं. सगळ्यात महत्वाचं आहे ते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा एक पोर, आपण स्वप्न मोठी अफाट. पेट्रोल पंपावर गाड्या पेट्रोल भरायला यायच्या, आणि तो त्या गाड्यांच्या स्वप्नात ठरवायचा, एक दिवस आपली अशी गाडी असेल. एके दिवशी पांढरी शुभ्र रोल्स रॉइस गाडी त्याच्या पंपावर आली, आणि त्या गाडीत तेल भरताना तो त्या गाडीच्या स्वप्नात ठरवला. पेट्रोलची टाकी कधी फुल झाली, पेट्रोल कधी खाली सांडलं त्याला कळलंच नाही. पेट्रोल पंपाच्या मालकाने बघितला, संतापला, वैतागला, सन सन 2 वाजवल्या, चालू पाड. त्या मुलाला भयान राग आला. मारलं म्हणून नाही, स्वप्न मोडलं म्हणून. तो मालकाला म्हणाला, आत्ता जातो पण परत येईन ना, तो अशा रोल्स रॉइस गाडीचा मालक म्हणून परत येईन. ते पोरगा गेला. 30 वर्षांनी तोच मुलगा तशीच पांढरी शुभ्र रोल्स रॉइस घेऊन त्या पेट्रोल पंपावर आला. मालकाला भेटला, ओळखलं का? 30 वर्षापूर्वी सांगून गेलो होतो,
एक दिवस परत येईन ना, तो स्वतःची पांढरी शुभ्र रोल्स रॉइस गाडी घेऊन येईल. आलोय, माझं नाव धीरूबाई अंबानी. किती शिक्षण होतं त्यांचं, किती पैसे होते त्यांच्याकडे सुरुवातीला. जिद्द हवी, आत्मविश्वास हवा स्वतःवर. हो, करूच शकतो, मग आपोआप होतं सगळं. पण आम्ही माणसं काय करतो, निवांत, आराम, सहज आलं पाहिजे, सारं सहज मिळालं पाहिजे, फार कष्टही नको आहेत आम्हाला, वेळेत घरी पण पोहोचलं पाहिजे. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. नोकरीकडे कल त्यासाठी आहे हो, बाकी काही नाही.